ही असं हे व्यक्तिमत्व मनोजी पथारे फलंदाजीसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या सामन्यासाठी जर का आपण पंचांच्या भूमिकेमध्ये बघितले तर या स्पर्धेचे मास्टर माइंड सुनीलजी माळी आपल्याला या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. तसेच लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला श्रीकांत पवार आहेत ना, माफ करा, सुनीलजी आलम सर या स्पर्धेचे दोनही मास्टर माइंड मैदानाच्या आतमध्ये आता पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहिला तर मनोज पथारे, नॉन स्ट्रायकिंग एंडला गौरव पवार, तसंच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज परेश माफ करा प्रवीण गोरड. मागच्या सामन्यामध्ये जर का विचार केला तर प्रवीण गोरड कुठेतरी अनुपस्थित होते आणि त्याचा तोटा कशा प्रकारे झाला हे संदीप किरवले 11 संघ तसेच सर्व प्रेक्षक वर्गाने इथं मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. सामन्याला इथे सुरुवात होईल. प्रवीण गोरड पहिला गोलंदाज, लगेच जिथं सामन्याला सुरुवात होते पंच सुनील माळी यांचा प्ले असा इशारा. आणि लक्षात घ्यायचंय 6 ओव्हर हाताळण्यासाठी तुम्हाला 30 मिनिटं दिलेली आहेत. त्या 30 मिनिटात तुम्हाला 6 ओव्हर हँडल करायचे. आणि इथं पहिल्या चेंडूवर चांगल्या पद्धतीने फटका, चेंडू जातोय कव्हर मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं. आणि या चेंडूवर येणारी एक धाव, पहिल्याच चेंडूवर संघाचं खातं उघडलं जातंय, संघाचा श्री गणेशा होतोय, एक धाव धावफलकावर जोडली जाते. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये कुठेतरी क्षेत्ररक्षणावर निर्बंध लादले जातात. केवळ 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षणासाठी आपण ठेवू शकता. आणि त्या षटकामध्ये फलंदाजांकडे कुठेतरी सुवर्ण संधी असते मोठी फटकेबाजी करण्याची. मात्र तशा प्रकारची कोणतीही संधी फलंदाजांना देताना आपल्याला हा गोलंदाज प्रवीण पाहायला मिळत नाहीये. इथे हा चेंडू निर्धाव येतोय. चांगली सुरुवात आपल्याला या डावाची संदीप किरवण 11 डेनोली संघासाठी करताना पाहायला मिळतो. हा गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. गौरव पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर. हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क झाला नाही. दरम्यान इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी फंबलिंग होताना आपल्याला पाहायला मिळते संघाचे संघमालक संघनायक संदीप घोरड सरांकडून. आणि इथे एक धाव धावून पूर्ण होईल. धावफलक मंद गतीने पुढे जाताना पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. मात्र या षटकामध्ये कुठेतरी शांत ठेवलंय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय ते दोनही फलंदाजांना या गोलंदाज प्रवीणने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रवीणच्या माध्यमातून. पुढील चेंडू प्रवीणचा. इथे मात्र मन्या मामा थांबणार नाहीये. हा चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. पंचांचा इशारा येतोय, ब्रँडेड षटकार. षटकार आला आणि षटकारच्या साह्याने धावा धावफलकार जाऊन पोहोचल्या त्या 8. जास्त वेळ तुम्ही मनोज पथारेला मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवू शकत नाही. हार्ड हिटिंग फलंदाजी हीच मनोज पथारे यांची ओळख आहे. आणि तशाच प्रकारची फटकेबाजी करण्यासाठी ते ओळखले जातात. आणि तशाच प्रकारची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळाले. षटकार आला. प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. आणि इथं फुलटॉस मध्ये चेंडू होता, चांगल्या पद्धतीने कटवून काढलाय. एक धाव धावून पूर्ण होईल. आणि एकाच धावेवर कुठेतरी समाधानी राहताना पाहायला मिळाले. एक धाव आली, एका धावेच्या मदतीने धावफलक वाढलं, जाऊन पोहोचलं ते 9 या धावसंख्येवर. चांगलं कमबॅक आपल्याला गोलंदाज प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मनोज दादांनी याच्या अगोदरच्या चेंडूवर षटकार ठोकला होता, त्यानंतरच्या चेंडूवर मात्र सिंगल धाव घेऊन नॉन स्ट्रायकिंग एंडला येताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि इथं मोठा फटका खेळला जातोय गौरवच्या माध्यमातून. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कमालीचा झेल, फलंदाज होईल इथं फेल. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. आणि गौरवला इथं कुठेतरी परतावं लागतंय. गौरव पवार बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झाला. पहिल्या षटकांती धावा धावफलकावर 9.
नवीन गोलंदाज ओमकार कोण आहे? हिमांशू, माफ करा हिमांशू. मागच्या सामन्यामध्ये या गोलंदाजाने प्रभावित केले होते आणि तशाच प्रकारची सुरुवात, लेग कटरचा मारा, पहिलाच चेंडू पडल्याच्या नंतर बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि फलंदाज मनोजला त्याचा काही अंदाज आलेला नाहीये. पहिला चेंडू तर निर्धाव आणि निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज हिमांशू. मागच्या सामन्यामध्ये देखील हिमांशूची गोलंदाजी कमालीची झाली होती आणि तशाच प्रकारची सुरुवात इथे देखील गोलंदाज हिमांशू करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हिमांशू सज्ज असेल आणि त्यांना सामोरं जातील ते पुन्हा एकदा मनोज पथारे. चांगल्या पद्धतीने कटवला होता, मात्र तिथे क्षेत्ररक्षण सुरेख झालं. या चेंडूवर येणारी ही एक धाव, धावफलकावर धावा डबल डिजिट 10 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण मागच्या सामन्यामध्ये देखील पहिलं षटक जिथे महागड ठरलं होतं त्यानंतर चांगलं कमबॅक या गोलंदाजाने आपल्या संघाला मैदानामध्ये करवून दिलं होतं. शेवटच्या क्षणाला फलंदाजीमध्ये कुठेतरी गडबड झाली आणि या संघाला, या दोनही संघांना खरं तर पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं होतं. आता या सामन्यामध्ये कुठेतरी विजय प्राप्त करणं दोन्ही संघांसाठी गरजेचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्या तरी एका संघाचं खातं या सामन्यामध्ये नक्कीच ओपन होणार आहे, मात्र तो संघ कोणता असेल तर हे आपल्याला या सामन्याच्या शेवटी पाहायला मिळेल. आणि इथे गोलंदाजी मात्र अप्रतिम दर्जाची होतीये. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्यावर येणारी ही एक धाव, धावफलकावर धावा जोडल्या जातील त्या 11. या सामन्यांचं जर का लाईव्ह प्रक्षेपण, थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण विश्वभरामध्ये तुम्ही यूट्यूबवर या सामन्यांचा माळशेज प्रीमियर लीग 2024 पर्व पहिल्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. आणि काय कमालीचं लाईव्ह त्यांच्या माध्यम लाईव्ह टेलिकास्ट टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि या सामन्यांसाठी स्कोररच्या भूमिकेमध्ये जर का आपण पाहिलं तर अतुल पष्टे पाखरू या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच कुठेतरी स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता. तर मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू कुठेतरी खाली राहिला. बॅट अँड बॉलचा हवा तसा संपर्क होत नाहीये, अजून तरी मण्यामामा फॉर्म मध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये अगदी हलक्यामध्ये बाद झाले होते, इथे देखील अजूनपर्यंत चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही ते हे दोन्ही फलंदाज. त्याचं कारण म्हणजे अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, गोलंदाजांना कुठेतरी सूर गवसलेला पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते आणि फलंदाजांना कोणत्याही प्रकारे हात खोलण्याची संधी या सामन्यामध्ये अजूनपर्यंत तरी गोलंदाज देताना पाहायला मिळत नाहीयेत. पुढील चेंडू, आणि इथे हा चेंडू देखील अप्रतिम, चेंडू पडल्यानंतर चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आणि सरळ शरीरावर जाऊन आदळला. हा चेंडू देखील इथे निर्धाव येतोय आणि या सामन्यामध्ये कुठेतरी निर्धाव चेंडूंचा भरणा आपल्याला फलंदाजांच्या माध्यमातून केलेला पाहायला मिळतोय. पूर्णपणे दोनही फलंदाजांना जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय आणि कोणत्याही प्रकारे मोठी फटकेबाजी करण्याची संधी कोणत्याही गोलंदाजाच्या माध्यमातून दिलेली जात नाही. खरंच दाद द्यावी लागेल या गोलंदाजांना. आणि हा चेंडू देखील पडल्यानंतर खाली राहिला आणि सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा इशारा येतो षटक समाप्तीचा. 2 षटक तिथे समाप्त झाले आणि 2 षटकांती धावा केवळ आणि केवळ 12 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या आणि हिमांशूने या षटकामध्ये धावा खर्च केल्यात केवळ 3. 2 षटकांची इथे समाप्ती झाली.
चांगल्या दर्जाची गोलंदाजी करण्याची आणि इथं स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. ते कलागुणांना वाव द्यावं लागणार आहे. आपल्या स्किल्सला आपल्या स्किल्सचं इम्प्लिमेंटेशन मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. चांगली गोलंदाजी इथं करण्याची जबाबदारी ओमकारच्या खांद्यावर दिली आहे. ते संदीप किरण 11 संघाचे दोनही ओनर्स संदीप आणि किरण घोरड यांच्या माध्यमातून. आणि इथं चांगल्या पद्धतीचा चेंडू, मात्र फटका देखील तितका चांगला आहे. संदीप घोरड तिथे उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि फेकी देखील चांगली झाली. चांगलं बॅकअप तिथे मैदानामध्ये देताना आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण मात्र सुरेख होत आहे. या 2 धावा धावून पूर्ण झाल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलक वाढलं, जाऊन पोहोचलं ते 14 या धावसंख्येवर. ओमकार कराळे, ओमकार वारगडे, माफ करा, शिंदेवाडा संघाचे खेळाडू आहेत आय थिंक. इथे मात्र पंच आमच्याकडे वळतात आणि हा चेंडू वाईड चेंडू असे घोषित करतायत. वाईडच्या माध्यमातून धावफलक वाढेल, जाऊन पोहोचेल ते 15 या धावसंख्येवर. पंच चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. सुनील माळी या स्पर्धेचे मुख्य आयोजक कमिटी मधले हे मेंबर्स दोनही, सुनील आलम आणि सुनील माळी. बॅटची आतली कडा घेतली आणि एका धावेसाठी हा फटका आपण पाहू शकता. 16 पहिल्या षटकामध्ये एक षटकार पाहिला, त्यानंतर जवळपास 11 चेंडू झालेत आणि 11 चेंडूंमध्ये एकही बाउंड्री सिद्धिविनायक संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला नाही मिळाली आहे. कुठेतरी या दोनही फलंदाजांवर जबाबदारी होती मोठी फटकेबाजी करण्याची, धावसंख्येला धावगती प्रदान करण्याची. मात्र तशा प्रकारची कोणतेही येणारी ही एक धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत त्या 17 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 17 धावा धावफलकावर जोडल्या जातात. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा फेरबदल आपल्याला करताना पाहायला मिळतात. मात्र खरंच दाद द्यावी लागेल या गोलंदाजांना. या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाजवाब दर्जाची गोलंदाजी या संदीप किरण 11 डेहनोली संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला लगेच सुरुवात करायचंय. पंच सूचना द्यायची आहे, कोणत्याही प्रकारे विलंब होता कामा नये. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचेत. फलंदाज रेडी नव्हते, त्यामुळे आणि पंच आमच्याकडे वळत आहेत. पंच आम्हाला कळवतात हा नो चेंडू आणि नो चेंडूवर येणारा हा षटकार, या डावाला नवसंजीवनी प्रदान करणारा हा षटकार ठरतोय का हे पाहावं लागेल. डीजे आणि इथे गोलंदाज आपली दिशा कुठेतरी भरकटलेली पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वळतायत, हा वाईट चेंडू असेल आणि पंच कळवतायत की फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. आणि धावफलक या वाईटच्या माध्यमातून जाऊन पोहोचलं 25 या धावसंख्येवर. 25 रन्स. हे षटक कुठेतरी लांबणीवर जाताना आपल्याला पाहायला मिळते, कारण सुरुवात तर
खरंच चांगली झाली होती ओमकारची, मात्र या शेवटच्या 2 चेंडूंवर कुठेतरी आपल्याला धावा झपाट्याने येताना पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या धावा आल्यात. 8 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये या 2 चेंडूंवर आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. आणि कुठेतरी ओमकार या षटकामध्ये देखील महागडा ठरतोय. ओमकार वारगडे, पुढील चेंडू ओमकारचा. आणि इथे देखील हा पंच आम्हाला कळवतात की हा चेंडू देखील नो डिलिव्हरी असेल आणि या नोच्या माध्यमातून अतिरिक्त धावेचा भरणा होतोय आणि धावफलक जाऊन पोहोचले ते 26 या धावसंख्येवर. फ्री हिट अजून देखील कंटिन्यू असणार आहे, म्हणजे फलंदाजाकडे अजून देखील सुवर्ण संधी आहे. कारण कोणत्याही प्रकारे रनआउटच्या माध्यमातून विकेट आली तरच विकेट, नाहीतर फलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी असेल. फ्री हिट डिलिव्हरी कंटिन्यू असणार आहे. आणि इथं बॅटची कडा घेतली, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचले, मात्र इथे ही झेल ड्रॉप झाली आणि एक धाव धावफलकावर वाढली गेली आणि 27 धावा धावफलकावर जोडले जात आहेत. कुठेतरी सिद्धिविनायक संघाच्या खेळाडू कक्षामध्ये शांतता आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं कमलाकर अण्णांनी 2 चेंडूंवर 2 षटकार लगावले होते आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा आणून ठेवलं होतं. शेवटच्या क्षणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला, मात्र चांगली फलंदाजी कमलाकर अण्णांच्या माध्यमातून झालंय. शेर अगर बुडा भी हो जाए लेकिन शिकार करना नहीं भूलता मागच्या सामन्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं. चांगली फलंदाजी कशी करावी हे त्यांच्याकडून शिकणं फार गरजेचं आहे. आताची युवा जनरेशन हे नक्कीच त्यांच्याकडून कुठेतरी काहीतरी शिकू शकते, काहीतरी नाही खूप काही शिकू शकते, हे त्यांनी दाखवून दिलं. इथे ब्लॉकल डिलिव्हरी होती, चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेला आणि हा चेंडू इथे निर्धाव येतोय. या षटकामधील अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ झाला एकूण या षटकामध्ये. ओमकारने 9 चेंडू आतापर्यंत हाताळले, त्यामधल्या 5 लिगल डिलिव्हरीज आणि हा चेंडू एकंदरीत 10वा चेंडू असेल. आणि ते बॅटची कडा घेतली जाते आणि पंच आम्हाला कळवतात ही झेल झाली आहे आणि सुरेख दर्जाचा झेल सीए किरण घोरड ओनर देखील आहेत त्यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 समाप्त झाला. 3 षटकांती धावा धावफलकावर 27 9.00च्या सरासरीने इथे धावा मिळवताना बघायला मिळतात. टोकाडा गावचे पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले इथे स्वीकारला जातोय सिद्धिविनायक संघाकडून. आतापर्यंत 9.00च्या सरासरीने धावा गोळा करताना आपल्याला पाहायला मिळाले. अजून देखील मनोज पतारे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत, सलामीसाठी गेले होते. अजूनपर्यंत त्यांना आपल्या 2 षटकार त्यांच्या माध्यमातून आलेत, मात्र चांगला सूर त्यांना गवसलेला नाहीये अजून देखील. मात्र 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कमवण्याचा कुठेतरी प्रयत्न असेल ते म्हणजे सिद्धिविनायक संघाचा. सिद्धिविनायक संघाला एक विश्वास मात्र नक्की असेल की मनोज अजून खेळतोय, त्यामुळे धावा या धावफलकावर लावल्या जातील याची गॅरंटी, याची खात्री कुठेतरी सिद्धिविनायक संघाला असेल. कारण मुरबाड तालुक्यातील लीग क्रिकेटचा वाश्या कोणी असेल तर ते म्हणजे मनोज पतारे. बिरवाडी गावचे हे खेळाडू मात्र संपूर्ण मुरबाड तालुक्याला कुठेतरी प्रेझेंट करत असताना अग्रगण्य स्थानी ज्यांचं नाव घेतलं तर ते म्हणजे मनोज पतारे. गोलंदाज हिमांशू, ज्या हिमांशूने आतापर्यंत प्रभावित केले आणि हिमांशूचा पहिला चेंडू जाऊन शरीरावर आदळला, त्या चेंडूवर कोणतीही धाव येत नाही, हा निर्धाव चेंडू येतोय. या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडूने होते. टोकावडे गावचे ग्रामस्थ इथं मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत. विकी पवार असतील, अक्षय पवार असतील, डॉक्टर समीर असतील, मोठ्या संख्येने टोकावडे गावचे खेळाडू इथे आहेत. आणि ओनर एक आहेत बंड्या बॉईजचे आमचे बंड्या दादा, ते तर इथे उपस्थित आहेतच. दरम्यान इथं मैदानामध्ये संधी होती झेलची, मात्र त्या संधीचं सोनं कुठेतरी झालेलं नाहीये आणि या 2 धावा मनोज दादा यांना मिळतील. 2 धावांच्या मधून धावफलक वाढलं, जाऊन पोहोचलं 29 धावा. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावफलकावर. बॅटिंग पॉवर प्लेचा कुठेतरी स्वीकार केला होता फलंदाजी करणाऱ्या टीमने, मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये केवळ 2 धावा हिमांशूने खर्ची केल्यात. हिमांशूचा पुढील चेंडू आणि फुल टॉच मध्ये हा चेंडू होता. चेंडू थांबतोय का? नक्कीच मैदानाच्या आतमध्ये झेल झाली आणि गडी बाद होतोय. मनोज पतारे नावाचा मोठा मासा गळाला
हिमांशूच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. डीजे मनोज पतारे बाद झाले. वैयक्तिक 13 चेंडू 22 धावांची गरज आहे. 13 चेंडू 22 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून झाली. मनोज बाद झाले. नवीन फलंदाज जयेश देसले. जेडीचा मागच्या सामन्याचा विचार केला तर जेडू त्रिफळाचीत झाले होते. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार झाले होते. मात्र त्यांच्याकडून संघाला मोठी आशा असणारे, अपेक्षा असणारे या खेळामध्ये, या डावामध्ये कुठेतरी चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून होईल आणि डावाला आकार दिला जाईल अशी अपेक्षा त्यांचे इतर टीममेट्स बाळगत असतील. डावखुरे हाताचे फलंदाज आहेत. उमरोली गावचे एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे. मुरबाड तालुक्यामध्ये चांगले नावाजलेले हे नवोदित खेळाडू आहेत. मात्र त्यांच्याकडून तशा प्रकारचा खेळ आतापर्यंत झालेला नाहीये. पुढील चेंडू हिमांशूचा. चेंडू इथे देखील पडल्याच्या नंतर बाहेरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा चेंडू देखील येतोय. निर्धाव चेंडू. पंच, गोलंदाजाच्या शैलीवर कुठेतरी आक्षेप घेतला जातोय टीममेट्स कडून. गोलंदाजाच्या शैलीकडे लक्ष द्यायचंय. पाच चेंडू झाले. या षटकातील शेवटचा चेंडू असेल हिमांशू चा. पुढील चेंडू आणि इथं मोठा फटका खेळला जातोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक करणार नाही कोणतीही चूक. सुरेख दर्जाचा झेल परेश घोरड यांच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवर आलेली ही विकेट. चार षटकांचा खेळ झाला आणि धावा झाल्या त्या 30. कमलाकरांना देखील परततायत. ऋषिकेश झुंजारराव दहिवली पारताळ्याचे हे खेळाडू आहेत मला वाटतंय. आणि चांगली बोली लावून ऋषिकेशला या संघाने खरेदी केलं होतं. मात्र तशा प्रकारची कामगिरी इथं मैदानामध्ये करावी लागेल कारण संघाला गरज आहे. संघ कुठेतरी अडचणीमध्ये आहे. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांमध्ये केवळ आणि केवळ 30 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात आणि जवळपास तुमचे 4 खेळाडू बाद झालेत. मनोज पतारे बाद झाले. कमलाकरांना देखील बाद झालेत. चांगले खेळाडू तुमचे पवेलियनमध्ये परतलेत. मात्र तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागेल. मोठी फटकेबाजी करावी लागेल. जयेश देसले अजून देखील मैदानामध्ये खेळतायत. मात्र जयेशला अजूनपर्यंत फलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाहीये. आणि ओमकार वारगडे नवीन गोलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे बदल करतायत कारण डावखुरे हाताचे फलंदाज जयेश असतील स्ट्रायकिंग एंडला. धावफलकावर धावा 30 धावा झाल्यात. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर ओमकार. पहिल्या षटकामध्ये ओमकारने थोडीशी महागडी गोलंदाजी केली होती. 15 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये पुन्हा एकदा ओमकार. आणि लो फुल टॉच पद्धतीचा चेंडू होता आणि तो चेंडू सरळ
गोलंदाजाच्या हातामध्ये. गोलंदाजाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. पहिला चेंडू इथं निर्धाव येतोय. निर्धाव चेंडूने या षटकाची सुरुवात होतीये. लो फुल टच पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा ओमकार आणि इथे खराब चेंडू. 9+4 एकूण 5. नशिबाचा चौकार. फ्री हिट डिलिव्हरी असेल. सुवर्ण संधी जयेश करिता. सुवर्ण संधी श्री सिद्धिविनायक मुरबाड संघाकरिता. आणि हा चेंडू चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं ओमकारच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं ओमकारच्या माध्यमातून. इथे पंच आमच्याकडे वळत आहेत. पंच आम्हाला कळवत आहेत हा वाईड चेंडू असेल आणि रिव्ह्यू असणार आहे वाईड साठी. थर्ड अंपायर यायचंय. कोणत्याही प्रकारे टीम मेंडिंग नकोय. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. निर्णय लगेचच आपल्यापर्यंत येईल. मात्र कोणत्याही प्रकारे विलंब होणार नाही याची काळजी घ्या. क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. आणि पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू असेल आणि रिव्ह्यू सक्सेसफुल होतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. निर्धाव चेंडू हा येतोय. हा देखील जयेशला कुठेतरी शांत ठेवलंय. जयेशच्या माध्यमातून धावा कुठेतरी येत नाहीयेत. जयेशला पूर्णपणे जखडून ठेवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढलं, जाऊन पोहोचलं 36 या धावसंख्येवर. या षटकामध्ये अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंचा खेळ इथं झालाय आणि धावफलकावर धावा कुठेतरी येताना पाहायला मिळत नाहीये. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर सगळ्या मॅच लो स्कोरिंग मॅचेस झाल्यात. मात्र चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळते. इथे देखील तशाच प्रकारचा सामना होतोय का हे पाहावं लागणार आहे. 36 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 5 ओमकार घेऊन आला होता. ओमकारने या षटकामध्ये अतिरिक्त धाव जरी हाताळली असली तरी गोलंदाजी मात्र चांगली केली. नंतर कमबॅक सुरेख झाले आणि इथे देखील विकेटचं पतन होतंय. ऋषिकेश झुंजारराव बॅक टू द पवेलियन. आता नवीन फलंदाज अशोक बांगर संघाचे संघमालक देखील आहेत. संघमालकांना कुठेतरी संघाची जबाबदारी खांद्यावर घेताना पाहायला मिळते आपल्याला. मागच्या सामन्यामध्ये देखील तशाच प्रकारची अवस्था सिद्धिविनायक संघाची होती. या सामन्यामध्ये देखील आतापर्यंत अर्धा संघ पवेलियन मध्ये परतलाय आणि फलंदाज अशोक बांगर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हार्ड हिटिंग फलंदाजीसाठी ओळखले जातात. एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच आहेत. मात्र इथे कुठेतरी मोठी फटकेबाजी करणं फार गरजेचं आहे. मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. चांगली धावसंख्या धावफलकर लावणं फार गरजेचं आहे. कुठेतरी 50 धावसंख्येपर्यंत जर का तुम्ही पोहोचला तर ते एक नक्कीच
फायटिंग टोटल आपण म्हणू शकता. आतापर्यंत 36 धावा झाल्यात आणि हा चेंडू देखील इथे निर्धाव येतोय. पंचांचा आम्हाला षटक समाप्तीचा इशारा येतोय. 5 षटकांचा खेळ झाला. 5 षटकांती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा धावफलकावर. कॅरी ऑन डीजी. या इनिंग मधील शेवटचं षटक असेल. पाच षटकांचा खेळ झाला. 5 षटकांती 36 धावा धावफलकावर. 5 गडी आतापर्यंत बाद झालेत. फलंदाजीसाठी जर का विचार केला तर जयेश देसले डावखुरे हाताचे फलंदाज, ज्या जयेशला आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्यामध्ये यश आलेलं नाही आणि पूर्णपणे त्याला बांधून ठेवलंय गोलंदाजांनी. मात्र शेवटचे 6 चेंडू आहेत. या 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं मिळवणं गरजेचं असणार ते म्हणजे सिद्धिविनायक संघाकरिता. जर एक फायटिंग टोटल तुम्हाला समोरच्या संघासमोर उभी करायची असेल तर या षटकामध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके येणं फार गरजेचं, कारण आतापर्यंत केवळ आणि केवळ 36 धावा धावफलकावर लागल्यात. जर 2 मोठे फटके आले तर एक चांगली फायटिंग टोटल उभी राहू शकते. मात्र या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडूनी होते. ते पंच आम्हाला कळवत आहेत वाईट चेंडू. आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पोहोचले तर होते मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी गडबड झाली. शेवटच्या क्षणी चेंडू 30 यार्ड सर्कल, शेवटच्या क्षणी चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये अडवण्यामध्ये यश आलं. मात्र इथे एकूण 3 धावा धावून पूर्ण होतील आणि धावा धावफलकावर जोडल्या जाते ते 40. संकुल गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी संकुलने पहिल्या सामन्यात देखील केली होती आणि तशाच प्रकारची गोलंदाजी इथे संकुलच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळते. पुढील चेंडू संकुलचा आणि इथे चांगला फटका पाहायला मिळतोय अशोक बांगरच्या बॅट मधून. हा चेंडू जातोय सीमारेषे बाहेर कव्हरच्या दिशेने. लाजवाब चौकार. चौकाराला चौकाराच्या साह्याने आता मात्र धावफलक वाढताना पाहायला मिळते. 44 धाव धावफलकावर जोडले जात आहेत. अशोक यांच्या बॅटमधून का आणखी एखादा मोठा फटका आला तर नक्कीच संघाचे संगमाला किरणजी दळवी यांच्याकडून त्यांच्यासाठी पारितोषिक आले. 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. मोठा षटकार येतोय तर कमलाकरांना यांच्याकडून 500 रुपये आणि किरण दळवी यांच्याकडून 500 रुपये अशोक यांच्यासाठी येत आहेत. मोठा फटका खेळला तर चेंडू मध्ये, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक करणार नाही कोणती चूक. सुरेख दर्जाचा झेल. फलंदाज अशोक फेल.
अशोक बाद झालेत आणि नवीन फलंदाज नंदू पवार, डावकुरे हाताचे फलंदाज मॅन फ्रॉम ओजिवले नंदू पवार डावकुरे हाताचे फलंदाज आहेत. क्षमता आहे आणि त्या क्षमतेला वाव देणं कुठेतरी गरजेचं आहे. चांगली फटकेबाजी मैदानामध्ये करावी लागेल. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे. 2 लिगल डिलिव्हरीज या सामन्यामध्ये या इनिंग मध्ये बाकी आहेत. चांगली गोलंदाजी संकुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये देखील संकुलने विकेट्स काढल्या होत्या आणि या सामन्यामध्ये देखील संकुलच्या खात्यामध्ये विकेट आहे. म्हणजे बेस्ट बॉलरच्या खात्यामध्ये बेस्ट बॉलरच्या लिस्टमध्ये संकुलचं नाव कुठेतरी असेल. आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी संकुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. विशेष करून फलंदाजीसाठी ओळखला जातो, मात्र इथे गोलंदाजीमध्ये चांगली आपली छाप सोडताना पाहायला मिळते संकुल. आणि इथं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक करणार नाही कोणतीही चूक. सीए किरणचा हा अचूक झेल. कॅरी ऑन डीजे. या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल आणि तो चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि फुल टॉच मध्ये चेंडू होता. चेंडू मध्ये असेल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक करणार नाही कोणती चूक. शेवटच्या चेंडूवर देखील विकेट आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक जाते ती म्हणजे संकुल मेंगाळच्या नावावर. संघाचे संघमालक संदीपजी गोरड यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल ते संकुलसाठी. आणि या इनिंग ब्रेक मध्येच ते आपण देऊयात संदीप यांच्या हस्ते. आणि यापुढील समालोचनाचं भार आपण सोपूयात. या स्पर्धेचे मुख्य समालोचक जुन्नर तालुक्याची बुलंद तोप निखिलजी ठोंबरे सर. धन्यवाद. झालेलं नाहीये. दर्शन निश्चिते संपर्क साधा. दर्शन निश्चिते. आयोजक कमिटीच्या वतीने आमच्यापर्यंत सूचना येत आहेत, त्याच तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत. चला बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. स्वरूप 11.
हा सर, येतील येतील. श्रीकांत सर पैसे येतील. दर्शन निचिते सर, संपर्क साधा 2 मिनिटं अर्जंट मध्ये. 2000 रुपयाचं प्राइज होतं मॅच जिंकवल्यानंतर श्रीकांत पवार यांच्यासाठी. आयोजक कमिटीचे 3 मेंबर आतापर्यंत आलेले आहेत. राम भांडे छोट्या, संपर्क साधा. बॅटर चला, बॅटर ताबडतोब. स्वरूप 11 सलामीची जोडी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील हरेश आणि त्यांच्या जोडीला पंढरी. हरेश आणि त्यांच्या जोडीला हॅलो. दर्शन मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल विजयासाठी लक्ष आपण पाहतोय सध्याच्या घडीला. अरे गाडीची चावी लागते त्या गोविंदला, जेवायला आणायचं पोरांना. गोलंदाज तयार. दर्शन पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दर्शन कडून. धावफलकाचा आपण विचार केला तर धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 44 झालेली आहे. 45चा पाठलाग आहे, परंतु समोर सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचंय. इथे कॅप्टनशिप भरपूर महत्वाची राहील. किरण दळवी यांचं क्षेत्ररक्षण महत्वाचं राहील. त्यांचा खेळ कशा प्रकारे होतो ते आपल्याला पाहायचं. दर्शन गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. सामना क्रमांक 3 आपण मैदानामध्ये पाहतोय. बिगिट केला. हरेच्या बाळमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. देहनोलीची पावर येतोय सिक्सर. स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा येईल. संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा. रोनक अतिशय जबरदस्त स्कोरिंग करतायत. दुसऱ्या बाजूला पाखरू आहे, यांचं स्कोरिंग अप्रतिम आहे, परंतु पाखरूचा वेळ संपलेला आहे. राम भांडे आपण कुठे असाल ताबडतोब संपर्क साधा. षटकार आलाय. 6 धावांच्या मदतीने अकाउंट ओपन होईल. ते संदीप किरण 11 डेहनोलीचं. दुसऱ्या बाजूला श्री सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब संघ आहेत. दोन्ही संघ पहिला सामना पराभूत आहेत. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा येतील या बॉलवर आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 8 या धावसंख्येवर. हरेश आपण पाहतोय 3 बॉलमध्ये 8 त्यांनी बनवलेले आहेत. प्रवीणला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर इनवर ते उभे आहेत. त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होतीये तर दर्शन गोलंदाजी मार्कवर तयार आहे. दर्शनचा हा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 9 धावा धावफलकावर.
32 चेंडू 36 धावा. 32 बॉलमध्ये 36 धावांचं लक्ष. पाहूया कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. तिसरा सामना आजच्या दिवसातील 11:06 झालेत. अजूनही यानंतर 3 सामने बाकी आहेत, त्यामुळे वेळ वाचवणं अतिशय महत्वाचं राहील. ही महत्वाची सूचना प्रत्येक टीमसाठी. गोलंदाज सय्या इथे टाकलेला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येथील बॉलवर पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा. लेग बाईज. लेग बाईजच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल ती 10 ऑन द बोर्ड. 10 धावा. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. संदीप किरण 11 देहनोली पहिल्या सामन्यामध्ये जिंकता जिंकता पराभूत झालेत, परंतु या सामन्यामध्ये चांगली टक्कर होताना पाहायला मिळते. बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला राहिलाय. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 ऑन द बोर्ड. 30 चेंडू 35चं समीकरण. संधी देव्या TJ तुषार. दहा धावा आहेत. 30 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावणं गरजेचं राहील. ही महत्वाची सूचना. सामना क्रमांक आपण मैदानामध्ये पाहतोय, अनुभवतोय तो तिसरा. पहिल्या दिवसातील माळशेज प्रीमियर लीग पर्व 1 ही क्रीडा स्पर्धा. बॅटिंग पॉवर प्ले. राम भांडे आपण संपर्क साधा. राजेश सर बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय का? नाही. ओके. प्रसिद्ध उद्योजक शिवळे गावचे रोहित दादा चव्हाण यांच्याकडून पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं प्राइज आहे गौरव साठी. पहिला चेंडू पाकफुटला गेले. सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषेचा वेध घेईल. चेंडू सीमा पार. प्रवीणच्या बॅट मधून 4 चौकार. निश्चित सर गोविंद कामत यांच्या संपर्क साधा. 2 मिनिटं. दर्शन चौकार आलाय. संघात धावसंख्या धावफलकावर 14 धावा ची मात्र आपल्याला पाहायला मिळते. 29 बॉल 31 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर गौरव. गौरवचा बॉल पुन्हा एकदा. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर झालाय. विकेट आली. फलंदाज बाद. होताना पाहायला मिळतील. 28 बॉल आणि 31 धावा. स्वरूप 11 बोरगाव आणि ताज 11 आंबेळे टॉस साठी चला. दोन्ही टीमचे कर्णधार. दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे लगेचच. स्वरूप 11 बोरगाव आणि ताज 11 आंबेळे हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओम दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. राम भांडे आपण कुठे असाल संपर्क साधा.
इथे टाकलेला हा बॉल वेगाने टाकलाय, पंचांचा मात्र अबांतरचा इशारा. व्हाईट बॉल, व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, ती सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवर. 28 चेंडू 30 धावा. दोन्ही टीमचे कर्णधार स्वरूप 11 आणि ताज 11. टॉस साठी चला. सुंदर असा फटका, चेंडू हवेत, डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक जेल ड्रॉप आणि तिथे क्षेत्ररक्षण बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ओमच्या बॅटमधून धावा 2. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 17 धावा धावफलकावर. 27 चेंडू 28 चं समीकरण. तानाजी शेठ आगिवले यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही टीमचे कर्णधार, ताज 11 संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. इथे टाकलेला बॉल, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. क्षेत्ररक्षण थोडस खराब आणि लगेचच दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 19 या धावसंख्येवर. 1 बाद 19 धावा. 26 चेंडू 26 चं समीकरण. सिद्धिविनायक स्पोर्ट क्लब मुरबाड संघ अडचणीमध्ये सापडताना पाहायला मिळतो. दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. टॉस जिंकलेला आहे, निर्णय ताबडतोब कळवा. स्वरूप 11. इथे टाकलेला चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, ते आपल्याला पाहायचं आहे. आणि पाहता पाहता धावा 2. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते सध्याच्या घडीला 21 या धावसंख्येवर. धावफलकावर धावसंख्या 24. धावांची अजूनही आवश्यकता आहे. 25 चेंडू शिल्लक. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ओम खेळतो. सिंगल डबल. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकलाय. ओमला परतावा लागेल. विकेट आली. सुंदर झेल मनोज पथारे यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद. सहर्ष सहर्ष स्वागत. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 21. बनवायच्यात अजूनही 24. दर्शन निश्चिते सर आपण संपर्क साधा. गोविंद आपली वाट पाहतात. दर्शन 24 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण. आणि राम भांडे आपणही संपर्क साधा. इथे टाकलेला बॉल, बिग हिट, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक झेल झाला. फलंदाज बाद.
कैलास बाबरे बॉलिंग. धन्यवाद. बॉलिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर संगीत तुषार मडके सर यांच्या माध्यमातून त्यांचं कौतुक. डीजे श्रावणी पूर्वा लाईट्स. 23 चेंडू 24 धावा हे समीकरण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप आहेत, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित आहे. पाहूयात त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला बॉल बाटफुटला गेले. सुंदर फटका, क्षेत्ररक्षण खराब आणि त्याचा परिणाम एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 22 या धावसंख्येवर. फलंदाज बाद झाले 3. शेवटचे चेंडू 22, धाबा बनवायच्या 23. मागचा सामना आठवा. एक वेळ असं पोझिशन होतं टीम संदीप किरण 11 डेनोलीचं की सामना इझिली जिंकतील. 2 धावांनी पराभूत झालेले. इथे बॅकफुटला गेले. चांगला फटका हिमांशूच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षण थोडस खराब. एकच धाव या बॉलवर येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 23 धावा. 3 बाद 23. अजूनही 22 बनवायच्यात. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत 21 बॉल 22 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर किरणचं क्षेत्ररक्षण. दर्जेदार पंचांचा इशारा. लेग बाईजच्या रूपाने एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवर. 20 चेंडू 21 धावा हे समीकरण. 20 चेंडूंमध्ये 21 बनवायच्या. जबरदस्त गोलंदाजी सुमितची आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एनवर बॅटर हिमांशू, नॉन स्ट्रायकर एनवर संदीप आहेत. त्यांची फलंदाजी कशी होते ते आपल्याला पाहायचं. इथे बॅटची एज आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हिमांशूच्या बॅटमधून आलाय 4 चौकार. मध्ये शिल्लक येते 19 धावा बनवायच्या. 17. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर सुमितचा हा चेंडू. लेंथ खराब आहे. नाराज आहेत कॅप्टन मनोज पथारे. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईटच्या रूपाने आलेली एक सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. आता जाऊन पोहोचेल ती 29 या धावसंख्येवर. 19 बॉल आणि 16 धावांचं समीकरण. दोन्ही संघ पहिला सामना पराभूत आहेत, त्यामुळे ही लढत महत्वाची राहील दोन्ही संघांसाठी. इथे टाकलेला हा चेंडू भरधाव वेगाने. चेंडू आलाय डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. षटक समाप्ती. शेवटचे 18 बॉल 16 धावांची आवश्यकता. राम भांडे छोट्या, आपण कुठे असाल तर संपर्क साधा. राम भांडे छोट्या नाही का? ओके. सोळा बनवायच्यात. 18 चेंडू शिल्लक. दर्शन आलेत आता गोलंदाजी मार्कवर. 18 बॉल आणि 16 धावांचं समीकरण. सुंदर असा बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो.
सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका. पंच धावा 4. 4 धावा येतील आणि 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या वाढते. इथे बॅकफुटला गेले, सुंदर फटका, एक टप्पा खात चेंडू सीमा पार. धावा 4, चौकार. धावसंख्या वाढेल, या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल ती 37. 16 चेंडू 8 धावा. दर्शन आणि इथे क्षेत्ररक्षण खराब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार आलाय, लगातार तिसरा चौकार संदीप घोरड यांच्या बाडामधून. धावा 4. धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 15 चेंडू शिल्लक आहेत. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय स्वरूप 11 बोरगावने, तर बॅटिंग साठी ताज 11 या टीमला आमंत्रित केलं. 4 चेंडू झालेत का सर? ओके. गोलंदाज सय्यार. इथे टाकलेला हा चेंडू वाईट बॉल. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ते 3 बाद 42 धावा. 3 चेंडू 14 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण आहे. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते संदीप किरण 11. इथे टाकलेला बॉल, यष्टीरक्षण थोडसा साधारण, एक सिंगल आली आणि पंचांचा इशारा आला बायच. बायच्या रूपाने एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल 43. 13 चेंडू 2 धावांचं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळलाय, षटक समाप्तीचा इशारा. चेंडू डॉट. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 12, धावा बनवायच्या 2. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईट बॉल. स्कोर आर लेवल. एका धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आणि इथे टाकलेले चेंडू यष्टीरक्षण खराब. पंच नो बॉलचा इशारा आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. ओके, मॅच फिनिश. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. टीम स्वरूप 11 बोरगाव आणि ताज 11 आंबेळे आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मॅन ऑफ द मॅच संकुल मेंगाळ. मॅन ऑफ द मॅच